श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला ताई दादांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला. आज मी 2 आसन आणले आहे आणि मला आसन टाकायला खूप आवडते. एक मल्टी कलरचं आणि एक पिंक कलरचं. तर मी असं म्हटलं जाते की देवघराला नवीन आसन, नवीन वस्त्र, नवीन दागिने, देवांना सजवणं, नीटनेटकं ठेवणं, त्या देवघराची स्वच्छता हे त्याच व्यक्तीला आवड असते ज्याला भक्तीमध्ये जास्त रुचकर असते किंवा भक्ती त्याला खूप म्हणजे भक्तीच्या तो खूप जवळचा असतो. तर श्रावण महिना आला आणि आपल्या देवघराची स्वच्छता असणे खूप गरजेची आहे. तर ही श्रावण महिन्यातलीच आपली सुरुवात आहे. आज प्रदोष प्रदोष व्रत होतं. आज आज 10 ऑगस्ट. तर आज हा 10 ऑगस्टचा व्हिडिओ आहे. तर असं म्हटलं जाते आयुष्यात काही धरून काही सोडून गोष्टी चालाव्या लागतात. एकच गोष्ट जर धरून ठेवली किंवा एकच गोष्ट सोडून ठेवली तर ती चालणार नाही. आता तुम्हाला तर माहीत आहे घोर कलियुग येणार. म्हणजे आता 4,32,000 वर्ष कलियुगाचे बाकी आहे. म्हणजेच आता पूर्ण 32 वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त 5,000 वर्ष हे पूर्ण झाली आहे. त्यानंतर घोर कलियुग येणार. म्हणजेच बहीण आणि बायकोमधला भेद या कलियुगामध्ये राहणार नाही. तशी तर कलियुगाची सुरुवात झालेलीच आहे, कारण की कोणाचाच कोणावर या जगात विश्वास राहिला नाही. कलियुगामध्ये विश्वास ठेवण्यासारखे काही मोजके म्हणजे मोजके इतकेच लोक आपल्या आयुष्यात राहिलेले आहे, आपल्या संपर्कात राहिलेले आहे. म्हणून आपल्यावर समोरच्या पिढीला त्रास जाणार नाही किंवा चांगल्या मार्गावर जाण्यासाठी स्वामी समर्थाची साथ पकडणं खूप गरजेची आहे. किती छान होईल ना संपूर्ण जग आपलं स्वामीमय झालं तर. जेव्हा कुणी ताई दादा मेसेज करतात मला, ताई पारायण कसं करायचं किंवा स्वामीची सेवा कशी करायची किंवा आम्हाला पण स्वामी सेवा करायची आहे, स्वामीचा फोटो आणला आहे, मूर्ती आणली आहे, ती कशी विराजमान करायची, त्यांचा अभिषेक करायचा कसा, खूप साऱ्या सेवा आहेत, तो तुम्ही आम्हाला सांगा. जेव्हा हे इतके सारे प्रश्न जेव्हा येतात ना, तेव्हा खूप आनंद होतो की चला आपण कुठेतरी चांगलं काम करतो, की लोकांना आपण चांगल्या मार्गावर लावतो, चांगल्या सेवा करायला सांगतो आणि आपण भक्तीच्या मार्गावर लोकांना आणतोय. यापेक्षा मोठं काम आणि आनंदमय काम माझ्यासाठी तर काहीच नाही. कारण की हे सगळं स्वामी कृपेमुळेच होतात. कारण की स्वामीनीच मला हा मार्ग सांगितला आणि हा मार्ग मी स्वामीमुळेच निवडला. कारण की मला स्वामी भक्ती इतकी आवडायची आणि ती मी आवड करता करता कधी मला त्या भक्तीचा नाद लागून गेला हे मलाच कळलं नाही. आणि या नादामध्ये आज मी फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर स्वामीचे जे व्हिडिओ शेअर करते, जितकी मला माहिती होईल तितके स्वामी पोचवण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांचा आता ह्याच शब्दात म्हणलं की मी त्यांचा फायदा हो, त्यांच्या घरात सुख लागो, त्यांच्या घरात समाधान लागो, त्यांच्या घरी संतोष निर्माण हो, हेच गोष्ट आपल्याला करायची आहे. म्हणजे माझ्यामुळे जर त्यांच्या आयुष्यामध्ये शांतता आणि त्यांचे संकटमुक्त होत असेल तर यापेक्षा चांगलं काम काय आहे. म्हणून मी इंस्टाग्रामला आहे, तर इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज पण करू शकता आणि तिथे तुम्ही तुमचा नंबर पण देऊ शकता. त्यामुळे असं होईल की मी एक ग्रुप तयार केला आहे स्वामी सेवेचा आणि स्वामी सेवेचा ग्रुप तयार करून प्रत्येक त्यांना ॲड करून स्वामी सेवा कशी करायची किंवा स्वामी सेवेला आलेले मेसेज मी तिथे टाकते आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओतून किंवा प्रत्येक मेसेजमधून सांगता येत नाही, तो मेसेज प्रत्येक वेळी येत राहणार आणि त्यानुसार तुम्ही सेवा करू शकता आणि सेवा करून तुम्ही तुमचं चांगलं करू शकता आणि तुमचं चांगलं झालं तर यापेक्षा आनंद दुसरा काहीच नाही. तर बघा इतकं सुंदर आसन दिसतंय आणि हे आसन इतकं छान आणि नीटनेटकं आणि पिंक कलरचं आहे. ते खूप म्हणजे असं खूप सुंदर दिसतं. नवीन आसन आहे. आता हे बघू शकता आसन मी ठेवलं आहे आणि आता देवांचं पूर्ण घासून स्वच्छ करून पुसून सर्व म्हणजे असं आणून ठेवले आहे मी तिथे देवे. आणि आता प्रत्येक देवाची मी मांडणी छान करणार आहे. मांडणी यासाठी किंवा धावपळीच्या याच्यामध्ये मला ते सगळं करता येत नाही. मी पूजा केली आणि चाललं, आणि कारण मला व्हिडिओ तयार करायचे असते. पण आज मी ठरवलं की आज
काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी तुम्हाला सांगायचं. तुमचा नंबर मला इंस्टाग्रामवरून सेंड करा. तुम्हाला मी त्या सेवेच्या ग्रुपमध्ये जोडेल आणि सेवेच्या ग्रुपमध्ये जी जोडेल आणि तिथे जे मेसेज येईल, तिथे जी सेवा येईल ती तुम्हाला करायची आहे. त्याचं महत्त्व पण तिथे असेलच. त्या सेवेतून तुम्हाला संकटमुक्त व्हायचं आहे. तुम्ही जेव्हा सेवा कराल ना, त्याचा लाभ तुम्हालाच नाही, तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक लोकांवर होणार. तुमचं मन शांत होणार. तुम्हाला कोणाशी बोलण्याचा किंवा कोणामध्ये राहण्याचा म्हणजे आवड निर्माण होणार नाही. फक्त तुम्हाला आणि रोज दिवसातून तुमच्याजवळ जर काउंटर असेल मशीन, तर 24 तासामध्ये 10,000 आपले नामजप झालं पाहिजे. आणि नामजप करताना बघा, स्पष्ट आवाज आला पाहिजे, म्हणजे श्री स्वामी समर्थ असा स्पष्ट आवाज आला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा घाईत असेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामजप सतत सुरू ठेवा. म्हणजे 24 तासामध्ये आपले 10,000 नामजप झाले पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची. सेवा केल्याने काय होते खरं सांगतो तुम्हाला. सेवा केल्याने मानवी मनातील अहंकार नष्ट होते, आत्मिक शांतता मिळते आणि समाजात एकात्मता निर्माण होते. आपल्या सेवा परमो धर्म, सेवा हाच सर्वात मोठा धर्म असे म्हणला जातात. तसेच अहंकार नष्ट तर होतोच. जेव्हा दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा आपल्याला मीपणा आणि अहंकार दूर होतो आणि नम्रता वाढते. तसेच कोणात्याही अपेक्षाविना केलेल्या मनापासून मिळणारा आनंद हा भौतिक सुखापेक्षा जास्त असतो. अध्यात्माला मानले जाते निष्काम सेवा म्हणजे अनपेक्षित विना केलेली सेवा. केल्या जुनी वाईट कर्मे नष्ट होतात आणि आत्म्याला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होता. दुसऱ्याचे दुःख कमी केल्याने आपल्या मनातील ताणतणाव, राग, द्वेष कमी होतात आणि मन आपलं शांत होतं. सेवा हा समाज एकत्र जोडणारा नसून गरिबांना, आजारी लोकांना आणि गरजूंना मदत केलेला प्रेम आणि बंधुभाव वाढतो. संत कबीर, संत तुकाराम अनेक असे महापुरुष होऊन गेले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. म्हणजे गरजूंना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. तशी सेवा वृत्तीमुळे सेवा केल्याने व्यक्तीमध्ये संवेदनशीलता, सहनशीलता आणि नेतृत्वाचे पण गुण विकसित होतात. तसेच वस्तू आणि पैशाने माणसाची भूक तात्पुरती भागवता येते, पण सेवेच्या माध्यमातून दिलेला आधार माणसाला आयुष्यभर जगण्याची नवी ताकद देतो. म्हणून मानवी जीवनात सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. तसेच बघू शकता तुम्ही किती सुंदर हे आपलं देवघर तयार झालं आणि चांगली नीटनेटकी अशी मांडणी पण झाली. तर हा होता छोटासा एक तुम्हाला संदेश, जो सेवेपुरता मर्यादित नसून तुम्हाला तुमच्या संकटातून तुम्ही जर अशीच सेवा तुम्ही जर दुसऱ्याला सांगितली आणि दुसऱ्यांकडून पण ती सेवा करण्यास तुम्ही त्याला प्रवृत्त केला, किंवा त्याला सेवेला काय महत्त्व आहे हे जर समजून सांगितलं ना, हे सुद्धा एका सेवेमध्येच मोडल्या जातं. ते इथे मी पूजा करून घेतली, चंदन, हळद, कुंकू सगळं अर्पण करून घेतलं. जपमाळ जपते, कारण की मी रोज जपमाळ जपूनच स्वामीला नमस्कार करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीनशा एक छानशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.